मंडळी 2026च्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक निकालांनी देशाच्या राजकारणात मोठा भूकंप घडवलाय. कधी काळी मा माटी माणूस या घोषणेनं जनतेच्या मनात घर करणाऱ्या ममता बॅनर्जी यांनाच त्यांच्या बालेकिल्ल्यात भवानीपूरमध्ये पराभवाचा धक्का बसल्याच्या बातम्या समोर येत आहेत. तृणमूल काँग्रेससाठी हा केवळ निवडणुकीतील पराभव नाही, तर त्यांच्या दीर्घकाळच्या राजकीय वर्चस्वाला मिळालेलं मोठं आव्हान मानलं जात आहे. दुसरीकडे शुवेंदू अधिकारी यांसारखे विरोधक याला ऐतिहासिक विजय म्हणतायत, तर भाजपच्या बहुमताच्या दाव्यांनी राज्याच्या सत्तेचं समीकरणच बदलल्याचं चित्र आहे. पण या निकालांमागे फक्त आकडे नाहीत, इथे मोठी एक कहाणी दडलेली आहे. एका अशा महिलेची जिने शून्यातून सुरुवात करून 34 वर्षांची सत्ता उलटवली आणि स्वतःचं साम्राज्य उभं केलं. आज त्याच नेत्या कठीण प्रसंगासमोर उभ्या आहेत. हा केवळ राजकीय पराभव आहे का, की बदलत्या जनमताचा स्पष्ट संकेत? ममता बॅनर्जींचं राजकारण इतकं प्रभावी कसं बनलं होतं, की त्यांनी डाव्यांचा किल्ला उद्ध्वस्त केला? त्यांच्या साधेपणामागे आणि लढवय्या वृत्तीमागे नेमकी कोणती कहाणी दडलेली आहे? आणि आज या पराभवानंतर त्यांच्या राजकीय प्रवासाला कोणतं नवं वळण मिळणार आहे? या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. म्हणजे पश्चिम बंगालच्या राजकारणात एक नाव वर्षानुवर्ष गाजत राहिलं, ममता बॅनर्जी. साधी पांढरी साडी, खांद्यावरची शबनम बॅग आणि पायात साध्या चपला, आणि या साधेपणामागे दडलेली होती एक जिद्दी, हट्टी आणि लढवय्या नेता. 2026च्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक निकालांनी त्यांच्या राजकीय प्रवासाला एक मोठं आणि धक्कादायक वळण दिलंय. भवानीपूर सारख्या बालेकिल्ल्यात पराभव झाल्याच्या बातम्या, पक्षाकडून 100 पेक्षा जास्त जागांवर निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह आणि विरोधकांचा वाढता आत्मविश्वास, या सगळ्यामुळे आज एकच प्रश्न सर्वत्र विचारला जातोय: ही ममतांच्या राजकारणाची उतरती कळा आहे का, की मग पुन्हा एकदा इतिहास घडवण्याआधीचा हा टप्पा आहे? ही गोष्ट समजून घ्यायची असेल तर सुरुवात करावी लागेल त्या काळापासून, जेव्हा ममता बॅनर्जी या राजकारणी नव्हे, तर फक्त एक सामान्य मुलगी होत्या. 5 जानेवारी 1995, कोलकात्यातील एक साधं बंगाली कुटुंब. वडील स्वातंत्र्य सैनिक, पण त्यांचं निधन ममता लहान असतानाच झालं. घरात 6 भाऊ आणि त्यांच्यामध्ये एकुलती एक बहीण. जबाबदारी लहान वयातच त्यांच्या खांद्यावर येऊन पडली. अनेकांना अशा परिस्थितीत आयुष्य थांबल्यासारखं वाटतं, पण ममता बॅनर्जींसाठी हीच परिस्थिती त्यांची ताकद बनली. गरिबीशी सामना करताना त्यांनी लहानपणी दूध विकलं, छोटमोठी कामं केली, पण एक गोष्ट त्यांनी कधीच सोडली नाही, ते म्हणजे शिक्षण. कोलकात्यातील देशबंधू शिशु स्कूल पासून सुरू झालेला त्यांचा प्रवास जोगोमाया देवी महाविद्यालय, कोलकाता विद्यापीठ आणि जोगेश चंद्र चौधरी लॉ कॉलेज पर्यंत पोहोचला. इतिहासात पदवी, इस्लामिक इतिहासात पदव्युत्तर BEd आणि कायद्याची पदवी. हा प्रवास सोपा नव्हता, पण त्यांच्या जिद्दीने तो शक्य झाला. महाविद्यालयीन जीवनातच त्यांच्या मनात राजकारणाची ठिणगी पडली. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या विद्यार्थी परिषदेतून त्यांनी राजकारणात पाऊल टाकलं. त्या काळातच त्यांची ओळख एक आक्रमक, निर्भीड आणि स्पष्ट वक्त्या नेत्या म्हणून होऊ लागली. अन्यायाविरोधात उभं राहणं, लोकांच्या प्रश्नांसाठी लढणं हे त्यांच्या स्वभावाचं वैशिष्ट्य बनलं. 1976 ते 1980च्या काळात त्या महिला काँग्रेसच्या सरचिटणीस बनल्या. हा त्यांच्या राजकीय उभारणीचा पहिला मोठा टप्पा होता. इथून पुढे त्यांचा प्रवास वेगाने पुढे सरकू लागला. 1984 साली त्यांनी जाधवपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. समोर होते दिग्गज नेते सोमनाथ चॅटर्जी. अनुभव, प्रभाव आणि संघटना या सगळ्या बाबतीत ते पुढे होते. पण ममतांनी सगळ्यांना चकित केलं. त्यांनी हा सामना जिंकला आणि त्या देशातील सर्वात तरुण खासदार बनल्या. हा केवळ विजय नव्हता, तो एक संदेश होता की एक साधी मुलगीही मोठ्या सत्तेला आव्हान देऊ शकते. पुढील काळात त्यांनी केंद्रात मंत्री म्हणून काम केलं. युवा, क्रीडा, महिला आणि बालविकास अशा महत्वाच्या खात्यांमध्ये त्यांनी भूमिका निभावली. त्या काळात त्यांनी क्रीडा व्यवस्थेत सुधारणा करण्याचा प्रस्ताव मांडला. सरकारच्या धोरणांवर त्यांनी अनेकदा उघडपणे टीकाही केली. म्हणजेच त्या फक्त सत्तेत बसून काम करणाऱ्या नेत्या नव्हत्या, तर त्या सत्तेला प्रश्न विचारणाऱ्या नेत्या होत्या. 1997-98 हा त्यांच्या आयुष्यातील सर्वात निर्णायक टप्पा ठरला. काँग्रेससोबत मतभेद झाल्यानंतर त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला, तृणमूल काँग्रेस. त्यावेळी पश्चिम बंगालमध्ये डाव्या पक्षांची तब्बल 34 वर्षांची सत्ता होती. अनेकांनी याला राजकीय हत्या म्हटलं, पण ममता वेगळ्या होत्या. त्या लढायला तयार होत्या. याच काळात त्यांनी सिंगूर आणि नंदीग्राम सारख्या आंदोलनांमधून आपली ओळख अधिक मजबूत केली. सिंगूरमध्ये टाटा मोटर्सच्या प्रकल्पासाठी घेतलेल्या जमिनी विरोधात त्यांनी तब्बल 25 दिवस उपोषण केलं. हा लढा फक्त जमिनीचा नव्हता, तो शेतकऱ्यांच्या सन्मानाचा होता. या आंदोलनामुळे त्या थेट जनतेच्या मनात पोहोचल्या. दीदी म्हणून त्यांना ओळख मिळाली, एक अशी नेत्या जी लोकांसाठी, लोकांसोबत लढते. तसंच 2011 मध्ये त्यांनी इतिहास घडवला.
डाव्या पक्षांची 34 वर्षांची सत्ता संपून त्या पश्चिम बंगालच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री बनल्या. मा माटी माणूस हा त्यांचा नारा जनतेच्या मनात घर करून गेला. त्यांनी प्रशासनात बदल घडवण्याचा प्रयत्न केला, लोकांशी थेट संवाद साधला आणि त्यांच्या प्रश्नांना प्राधान्य दिलं. 2016 आणि 2021 मध्येही त्यांनी सत्ता कायम राखली. त्यांच्या नेतृत्वात सातत्य होतं, साधेपणा, थेट संवाद आणि संघर्षाची तयारी. मुख्यमंत्री झाल्यानंतरही त्यांच्या जीवनशैलीत फारसा बदल झाला नाही. साधी साडी, साधी चप्पल, त्यामुळे त्या लोकांमध्ये सहज मिसळल्या. त्यांचं व्यक्तिमत्व हे जनतेची नेते असं बनलं. पण त्यांच्या प्रवासात वादही आले. 1998 मध्ये महिला आरक्षण विधेयकाच्या वेळी लोकसभेत झालेला गोंधळ, काही वादग्रस्त वक्तव्य, दुर्गापूजेवरून निर्माण झालेला वाद, तसेच शारदा चिटफंड प्रकरणात सीबीआय सोबतचा संघर्ष, या सगळ्यामुळे त्यांच्यावर टीका झाली. विरोधकांनी त्यांना लक्ष केलं. पण ममता बॅनर्जी प्रत्येक वेळी मैदानात उतरल्या, लढल्या आणि पुन्हा उभ्या राहिल्या. यासोबतच 1993 मधील आंदोलन हा त्यांच्या आयुष्यातील अत्यंत महत्वाचा प्रसंग होता. पोलिसांच्या कारवाईत अनेक तरुणांचा मृत्यू झाला आणि त्या स्वतः जखमी देखील झाल्या. त्या दिवशी त्यांनी एक शपथ घेतली, मुख्यमंत्री झाल्याशिवाय सचिवालयात पाऊल ठेवणार नाही. ही शपथ त्यांच्या जिद्दीचं प्रतीक होती आणि तब्बल 18 वर्षांनी 2011 मध्ये त्यांनी ती पूर्ण केली. 2004 मध्ये त्यांच्या पक्षाला लोकसभेत फक्त एकच जागा मिळालेली होती. अनेकांनी त्यांचा राजकीय अंत झाला असं म्हटलं, पण त्यांनी हार मानली नाही. पुन्हा मेहनत घेतली, लोकांमध्ये गेल्या आणि 2009 मध्ये पक्षाला 19 जागांपर्यंत नेलं. हा त्यांच्या पुनरागमनाचा मोठा पुरावा होता. आणि आता 2026 निकालांनी सगळं चित्र बदलल्यासारखं वाटतंय. भवानीपूरमध्ये पराभव, पक्षाकडून निवडणूक घोटाळ्याचे आरोप आणि विरोधकांचा वाढता आत्मविश्वास. शुवेंदू अधिकारी यांच्यासारखे नेते याला ऐतिहासिक वळण मानतायत. पण एक गोष्ट स्पष्ट आहे, ममता बॅनर्जी यांचा इतिहास म्हणजे पराभवातून उभं राहण्याचा इतिहास आहे. त्यांनी अनेक वेळा अपयश पाहिलं, पण प्रत्येक वेळी त्या अधिक ताकदीने परत आल्या. म्हणूनच हा पराभव त्यांच्या प्रवासाचा शेवट आहे का, की फक्त हा एक थांब आहे पुढच्या मोठ्या पुनरागमनाचा, हे येणाऱ्या काळातच ठरेल. मंडळी, ममता बॅनर्जी यांची गोष्ट फक्त एका नेत्याची नाही, तर ती संघर्ष, जिद्द आणि पुनरागमनाची कहाणी आहे. एका सामान्य कुटुंबातून आलेली मुलगी देशातील एक प्रभावशाली नेत्या बनते, 34 वर्षांची सत्ता उलटवते आणि अनेक वेळा पराभवातूनही पुन्हा उभी राहते. ही गोष्टच त्यांच्या व्यक्तिमत्वाची ताकद दाखवते. आता प्रश्न तुमच्या समोर आहे, ममता बॅनर्जी पुन्हा एकदा नव्या ताकदीने परत येतील का, की बंगालच्या राजकारणात आता कायमस्वरूपी बदल घडलाय? याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. सोबतच आपल्या विशेष बारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.